तर यानंतर राज्याच्या राजकारणातली एक महत्त्वाची बातमी समोर येते। जयंत पाटील, सुप्रिया सुळे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी यावेळेस मातोश्रीवर जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे पोहोचलेले आहेत आणि राज्यसभेच्या जागेसाठी शरद पवार यांच्या नावाची चर्चा या बैठकीमध्ये होण्याची शक्यता आहे। गिरीश कांबळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। गिरीश, काय अधिकची माहिती आपण बघतोय? आता दोन महत्त्वाचे नेते राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचे मातोश्रीवर दाखल झालेत। शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे मातोश्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। राज्यसभेच्या जागेवरून हे दोन नेते उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी पोहोचलेले आहेत। राज्यसभेची ही जागा शरद पवारांना द्यावी, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला द्यावी, ही मागणीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे आणि त्या अनुषंगाने चर्चा आहे। मात्र या चर्चा करण्यापूर्वी सातत्याने आदित्य ठाकरे असतील किंवा इतर नेते हे आमची जागा आहे म्हणून सातत्याने सांगत होते, तर दुसरीकडे काँग्रेसने देखील दावा केला होता। मात्र अशा स्थितीत शरद पवार यांना ही जागा द्यावी एक वरिष्ठ नेते म्हणून, आणि आमचं एक पक्षाचं एक ताकद ही दिल्लीत आणि राष्ट्रीय पातळीवर राहिल्या, ही भूमिका शरद पवार पक्षाच्या आणि त्या अनुषंगाने ही जागा आम्हाला द्यावी या मागणीसाठी आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आता जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे पोहोचलेले आहेत। जवळपास शरद पवार यांचं नाव निश्चित होऊ शकतं। या बैठकीमधून हे नाव निश्चित होऊ शकतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण ठाकरे गटाने देखील ताठर भूमिका घेतली होती या संपूर्ण राज्यसभेच्या उमेदवारी संदर्भात आणि त्यामुळे आता नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं राहील। धन्यवाद गिरीश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।